भावबळे विष्णुदास. आणि या अभंगाच्या निवडण्याचं प्रवृत्ती निमित्त कार्य जर काही असेल तर या आवळी तलावर भगवंत येतो, सातत्याने येतो, वेगवेगळे अवतार घेतो, वेगवेगळ्या नावाने तो येतो. त्याच्या अवताराचं प्रवृत्ती निमित्त कार्य एकच आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संघ. बरं, या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, भावबळे विष्णुदास. भावाचं बळ ज्या विष्णुदासाजवळ आहे. या अभंगामध्ये 4 गोष्टी तुकोबरायाने सांगितल्या आणि ती 4 लक्षणं विष्णुदासाची आहे, विष्णू भक्ताची आहे, संतांची आहे, महात्म्याची आहे. कोणताही शब्द वापरू शकता. 4 गोष्टी सांगितल्या. बघा 4 गोष्टी कोणत्या. नाही नाश पावत, भाव सांगतोय अभंगाचा, मग अभंग. नाही नाश पावत यातून नित्यता सांगितली संतांच्या जीवनातली, म्हणजे भक्ताची. जो विष्णूचा दास आहे, पहिला एक शब्द ध्यानात ठेवा, प्रत्येक कडेला लावायचा, भावबळे विष्णू दास. बस, कीर्तनात शेवटपर्यंत एवढं एक वाक्य लक्षात ठेवायचं, भावबळे विष्णुदास. ज्याच्याजवळ भावाचं बळ आहे असा विष्णुदास. याच्या जीवनात काय होतं, नाही नाश पावत. पहिली गोष्ट सांगितली भक्ताच्या जीवनातली, नित्यता आहे त्याच्या जीवनात. बरं, 4 गोष्टी ज्या अभंगात सांगितल्या, या 4 पैकी एकही गोष्ट तुम्ही काढून पहा, ते भक्ताचं लक्षण होत नाही, संताचं लक्षणच होत नाही. 4 गोष्टी लागतातच. 5वी गोष्ट येत नाही आणि याच्यातली एक कमी करता येत नाही. पहिली गोष्ट काय सांगितली, संतांच्या भक्ताच्या जीवनातली नित्यता. दुसरी गोष्ट सांगितली सामर्थ्य. काय दुसरं चरण? दुसरं चरण काय आहे, सर्व शक्ती येती घरा. सर्व शक्ती येतात. कोणकोणत्या येतात? ज्या योगानं आणि भाग्यानं. 2 शब्द आहेत. योगानं म्हणजे काय, योग याग विधी, रिद्धी सिद्धी. थोडक्यात शब्द रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धीच्या मागे पळणारे लोक बरेच आहेत, पण रिद्धी आणि सिद्धीनं जे प्राप्त होतं ते, आणि प्रारब्धानं म्हणजे भाग्यानं जे प्राप्त होतं ते सर्व शक्ती येती चालत. कोणाच्या घरी? भावबळे विष्णुदास. पहिलं चरण समजलं, भावबळे विष्णुदास. नित्यता आहे, नाही नाश पावत, त्याचा नाश होत नाही. दुसरं चरण, ज्याच्या जीवनामध्ये भाग्यानं प्रारब्धानं आणि रिद्धी सिद्धीनं जे जे जगात सगळ्यांना मिळतं ते विष्णुदासाला मिळतं, म्हणून त्याचं सामर्थ्य आहे. दुसऱ्या चरणात सामर्थ्य सांगितलं. तिसऱ्या चरणात त्याची संपन्नता सांगितली. पित्याचे जे काही धन पुत्रा कोण वंचित. माझं थोडं गुतलं तर धरा बरं का, कारण काय अभंग नवीन पाठ आहे. पुत्रा कोण वंचित, पित्याचे जे काही धन पुत्रा कोण वंचित. या म्हणण्यातला अर्थ कसा आहे, सरळ अर्थ घ्या. पित्याची प्रॉपर्टी जाऊ द्या, सोपं सांगतो. बापाची प्रॉपर्टी कोणाला मिळते? हे काय वेगळं सांगायचं गरज आहे का? याला काय कोणी मोठे लोक आणावे लागतील का? तो कोर्टात जायची गरज आहे? नाही ना. पित्याचे जे काही धन पुत्रा कोण वंचिल, हे उघड आहे, जगातला नियम आहे. बापाचं जे आहे ते मुलालाच मिळतं. स वापरलं मी, मुलालाच मिळतं. तसं विष्णुदास जो भक्त आहे, भावबळे जो विष्णुदास आहे, जे जे विष्णूच्या ठिकाणी ते सर्व विष्णुदासाला मिळतं. म्हणून इथं सामर्थ्य सांगितलं, म्हणून इथं संपन्नता सांगितली. जे हरिकडं आहे ते विष्णुदासाकडं आहे. 4थं चरण सांगितलं. पहिल्या चरणामध्ये नित्यता सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये सामर्थ्य सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये जे बापाकडं ते मुलाकडं, जे देवाकडं ते हरिदासाकडं, म्हणून संपन्नता सांगितली. 4थं चरण काय आहे? तुका म्हणे, तुकोबराय म्हणतात विश्वास, भाव पाहिजे. काय पाहिजे? जर संतांवर तुम्ही विश्वास ठेवला, भाव ठेवला, म्हणजे देवावर भाव ठेवला. या चरणामध्ये देवावर भाव ठेवा असा अर्थ आहे. म्हणजे या 4 गोष्टी या 4 चरणामध्ये सांगितल्या. नित्यता, सामर्थ्य, संपन्नता आणि विश्वास. या 4 गोष्टी ज्या भक्ताच्या ठिकाणी आहे तो भावबळे विष्णुदास विठ्ठल असं त्यांच्यामुळेच खरं म्हणजे या ठिकाणी याचा योग आला. पहिल्यांदा आपल्या गावामध्ये कीर्तन आहे. भगवान विष्णूंचं मंदिर आहे आणि भगवान विष्णूंबद्दल बोलावं हे अपेक्षित सुद्धा आहे. तुम्ही जर विष्णू सहस्रनाम वाचलं, ओम विश्वम विष्णू वशटकारो भूतकारो भवत्प्रभु भूतकृद्भूत भृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा. पूर्ण विष्णू सहस्रनाम सांगत नाही, पण या विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला किती नावं आहेत याच्यापेक्षा सांगू.
वारकरी संप्रदायामध्ये या देवतेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्याला देवतेचं कमी अधिकपणा करता येत नाही आणि आपण तो करतही नाही, कारण वारकरी संप्रदाय हा भेद मानतच नाही. वारकरी संप्रदाय हा चैतन्याला परमेश्वराला जाणतो. मग ते चैतन्य कधी संतांना कुत्र्यात दिसतं, कधी मांजरात दिसतं, कधी दगडात दिसतं, सृष्टीच्या चराचरामध्ये दिसतं. मग कधी संतांनी त्याला विष्णू म्हटलं, कधी पांडुरंग म्हटलं, कधी राम म्हटलं, कधी कृष्ण म्हटलं, म्हणायचं काही असू द्या, पण त्यातलं जे ब्रह्म चैतन्य आहे ते विशेष आहे. आणि म्हणून विष्णू भगवंताचं वैशिष्ट्य हे आहे की माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार आज ते नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं त्यांचं नाव आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण जसं महाराजांचं मंदिर मी आता बघितलं, खूप छान मंदिर बघितलं, इतकी सुंदर विष्णूची मूर्ती आहे. आपण नित्य उपासना करावी, भगवंताचं नाम घ्यावं, कारण विष्णूच्या नामाचं सामर्थ्य प्रचंड आहे. माझे आजोबा असं म्हणायचे, त्यांनी विष्णूच्या नामाचा महिमा सांगण्याकरता 10 खंड लिहिलेत आहे. 10 खंड म्हणजे विष्णू सहस्रनाम जे आहे ते तुम्ही विकत घेऊ शकता बाजारामध्ये. 10 खंड आहे, 1000 नावं आहे. एका खंडामध्ये फक्त किती नावं आहेत? 100 आहेत. प्रत्येक नावाचं महत्व सांगितलं, म्हणजे विष्णूच्या नामाचं सामर्थ्य काय ते त्याच्याकडे सांगितलं. असं जास्त जात नाही खोलामध्ये. त्यांनी पंढरपूरला एक विष्णू सहस्रनाम मंदिर सुद्धा बांधलं. तुमच्यापैकी कोणाला माहित असेल, जर पंढरपूरला गेला तर विष्णू सहस्रनाम मंदिर आहे म्हणून. आणि विष्णू या देवतेचं अजून एक महत्व मी जाता जाता तुम्हाला सांगेल की ही देवता अशी आहे की सर्व सृष्टीचं संचालन करते, पालन पोषण करते. आणि तुम्हाला जर सहज मी विचारलं की जगामध्ये, मी जगात शब्द वापरला मुद्दाम, जगामध्ये सगळ्यात मोठं मंदिर विष्णूचं कुठे आहे सांगता येईल का कोणाला? आपल्याला वाटेल असेल हरिद्वारला, ऋषिकेशला आहे का? माहिती आहे का कोणाला? सगळ्यात मोठं विष्णूचं मंदिर. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कशा करता बोलवलं? मी सांगणारच आहे, पण विचारतोय तुम्हाला माहिती आहे का? आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही, आपण माहीत करून घेतल्या पाहिजे. इंडोनेशियामध्ये विष्णूचं सगळ्यात मोठं मंदिर आहे, तेही समुद्रात आहे, 250 एकरामध्ये आहे. समुद्रगुप्त नावाचा राजा आहे, त्याने हे फार वर्षापूर्वी. आणि अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, इंडोनेशियामध्ये 80 ते 85% समाज हा मुस्लिम आहे. म्हणजे हेही समजून घ्या बरं का. मला हे सांगायचं आहे की आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. फक्त आपल्याच देशातल्या पोरांना असं वाटतं की हे वेडे झाले लोक काहीतरी ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात. तर तुम्हाला सांगतो, आताच जगन्नाथ महाराज पाटलांचं मला एक वाक्य फार आवडलं, मुद्दाम सांगतो तुम्हाला. कीर्तन ही कीर्तनकाराची गरज नाही, कीर्तन ही आता जगाची गरज आहे. म्हणून जगभर कीर्तन होणार, हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या. जगभर कीर्तन होणार. याचं कारण असं आहे की आज जगामध्ये जो काही गोंधळ होतोय किंवा जो काही गोंधळ चालतोय, ज्याला स्थैर्य यावं, समाधान लोकांना प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता भगवंताच्या नामाचं आणि संत साहित्याची नितांत गरज या जगाला आहे. विठाला विठाला. अजून जाता जाता तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं. मला इथं आल्यानंतर कळालं, महाराजांचा जो गाथा होता तो चोरांनी वगैरे नेला आणि नदीमध्ये नंतर तो तरला आणि इथे आणून ठेवला. आणि म्हणून विष्णूचं मंदिर स्थापनेची त्यांची संकल्पना. त्यांच्या मनात काय आलं मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण माझ्या अभ्यासांती एक गोष्ट तुम्हाला सांगतो. गाथा कोणाचा आहे? तुकोबरायचा. मंदिर कोणाचं आहे? विष्णूंचं. सहज मला सुचलं बरं का म्हणून सांगतो. मंदिर कोणाचं आहे? विष्णूचं. गाथा कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबरायांचा. रामेश्वर भट्टांनी आयुष्यभर जगद्गुरु तुकोबरायला पाण्यात पाहिलं, इतका त्रास दिला आणि त्रास दिला. जेव्हा जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया, हा अनुभव जेव्हा आला. बरं गंमत अशी आहे ताई, तुम्हाला सांगतो. आता शिकलेली पिढी आम्हाला विचारते, महाराज खरंच ज्ञानोबरांनी रेडा बोलवला का हो? खरंच भिंत चालली असेल का? यांच्याकडून शाळा नीट चालत नाही, यांना भिंत चालवली कसं पटेल? माझं बोलणं लक्षात येते का? मी खूप सरळ बोलतोय. रेडा बोलला हे पटेल कसं? लोकांना पटत नाही. मग लोक म्हणतात महाराज खरंच तुकोबरायचा गाथा तरला का हो? अहो नुसता गाथा नाही तरला, जळी दगडा सहित वह्या, त्या गाथ्याला बांधलेली दगड सुद्धा तरली. हे तुकोबरायच्या अभंगाचं सामर्थ्य आहे. पुन्हा ऐका, मी मराठी भाषा सांगतोय. जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याला बांधलेली दगड तरली. इंद्रायणी जेव्हा जगद्गुरु तुकोबरायचा गाथा बुडवला, गाथ्याच्या आजूबाजूला दगड नव्हती का? इंद्रायणी नव्हती का? मी विचारतोय, नव्हती का? होती. कोणती तरली? जी जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याला बांधलेली होती.
जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याला बांधलेली दगडं जर तरू शकतात तर माणसं तरणार नाही का? हा विचार तुम्ही आम्ही करायचा. हे सामर्थ्य आहे तुकोबरायच्या अभंगाचं. म्हणून गाथ्याला बांधलेली दगडं तरली. आणि मग हे जेव्हा रामेश्वर भट्टांना कळतं तेव्हा रामेश्वर भट्टांनी वर्णन केलं. मला संदर्भ सांगायचा आहे. गाथा तरला, इथे आणला, आणि मंदिर कोणाचं आहे? विष्णूचं आहे. रामेश्वर भट्टांचा संदर्भ काय? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू. शब्द काय आहे? विष्णू. मंदिर विष्णूचं आहे, तुकोबरायचा गाथा समोर आहे. म्हणजे बघा तुम्ही काय योगायोग आहे. जे रामेश्वर भट्ट म्हणतात, जेव्हा मी माझ्या दृष्टीनं पाहिलं तेव्हा मला तुकोबरायामध्ये आणि विष्णूमध्ये फरक दिसला नाही. अशा तुकोबरायचा गाथा विष्णूच्या मंदिरात आहे. याच्यापेक्षा या मंदिराचं सामर्थ्य तुम्हाला भेटलं काय? असो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी विष्णुदासाचा महिमा सांगितला, भक्ताचा महिमा सांगितला, संतांचा महिमा सांगितला. भाव बळे विष्णू दास नाही नाश पावत. काय आहे त्याचं पहिलं सामर्थ्य? बरं, या चारही चरणामध्ये मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली की 4 गोष्टी आहे. नित्यता आहे, संपन्नता आहे, सामर्थ्य आहे आणि विश्वास आहे. 4ही गोष्टी लागतात. याच्यापैकी एक जरी गोष्ट काढली ना, संत होत नाही, विष्णुदास होत नाही, भक्त होत नाही. 4ही गोष्टी लागतात. बरं, या 4ही गोष्टी लागतात, ठीक आहे. पण तुम्हाला जगाचा अभ्यास करा तुम्ही. एक अनुभव सांगतो तुम्हाला. 2 गोष्टी सुद्धा एका केंद्रात येणं अवघड आहे. माझं बोलणं नीट आहे का? 2 गोष्टी सुद्धा एका केंद्रात येणं अवघड आहे. सत्ता असेल तर सामर्थ्य येत नाही, आणि सामर्थ्य असेल तर सत्ता येत नाही. काही लोकांकडे सत्ता असते, सामर्थ्य नसतं. काही लोकांकडे सामर्थ्य असतं, सत्ता नसते. माझं बोलणं नाही लक्षात आलं? अजून सोपं सांगतो. आपल्या घरामध्ये भाजी आणण्याकरता पैसे कोण देतो? आता सोपं विचारतो मी तुम्हाला. भाजी आणायला पैसे कोण देतो? आपण देतो. बायको तिच्या नावाच्या पाठीमागे कोणाचं नाव लावते? आपलं नाव लावते. सत्ता कोणाची आहे? मी सत्ता सांगतोय तुम्हाला, अभंग समजण्याकरता सोपं सांगतोय. बायको नवऱ्याचं नाव मागे लावते, म्हणजे सत्ता कोणाची आहे? नवऱ्याची आहे. जो मुलगा होतो तोही आपल्या पाठीमागे कोणाचं नाव लावतो? बापाचं नाव लावतो. सत्ता कोणाची आहे? त्याची. पगार कमवून आणतो, सगळ्या घराचा किराणा भरतो, सामानही तोच आणतो, सगळं घर चालवतो, घर भाडं, नळपट्टी, लाईट बिल सगळं भरतो. सत्ता कोणाची आहे? अहो बोला, घाबरू नका, मी सरळ विचारतोय. सत्ता कोणाची आहे? माणसाची आहे. म्हणजे ते नवऱ्याची आहे. माणसाची आहे, नवऱ्याची कोणाची म्हणा. पण सामर्थ्य कोणाचं आहे? आता अवघड विचारलं का मी? सत्ता माणसाची आहे, सगळं तो करतो, पण सामर्थ्य नाही. ऐका, बाजारातून जाऊन पैसे देऊ शकतो बाजार करण्याकरता तो बायकोला, जा भाजीपाला घेऊन ये, पैसे दिले. पण बाजारातून कोणती भाजी आणायची हे सामर्थ्य कोणाचं आहे? बायकोचं आहे. बरं, जाऊ द्या. याच्यापेक्षा सोपं सांगतो. एखाद्या दिवशी तुम्ही घरात आलात, घर सगळं तुम्ही चालवतात, सत्तावान आहात तुम्ही. घरात आला आणि तुमच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आज बटाट्याची भाजी खायची. मी आता एकदम सोपं विचारतो. तुमच्या मनात काय आलं? बटाट्याची भाजी खायची. तुमच्या मनात आलं बटाट्याची भाजी खायची, पण बायकोला करायची कारल्याची भाजी. खरं सांगा, कोणती भाजी होईल? बोला बोला, घाबरू नका. मी गृहस्थीच आहे, घाबरू नका. माझ्याही घरात तेच आहे. सांगा काय आहे? अहो तुम्हाला अभंग कळावं म्हणून सांगतोय मी. हे कशा करता सांगतोय? भाजी कोणती होईल? हा बरं, मला अहो कोणी एखाद्याने तरी म्हणायचं बटाट्याची होईल? एवढी हिंमत नाही का? मनगटात बळ नाही का आपल्या? सत्ता कोणाची आहे? माणसाची आहे. सामर्थ्य कोणाचं आहे? बायकोचं आहे. ती ठरवते भाजी कोणती. आपल्या हातात काहीच नाही महाराज. आपल्या हातात फक्त एकच, तिने केलेली कारल्याची भाजी बटाट्याची समजून खाणे, एवढंच काय ते आपल्या हातात आहे. दुसरं आपल्या हातात नाही. मला सांगायचं एवढं आहे, जिथं सत्ता आहे तिथं सामर्थ्य नाही, जिथं सामर्थ्य आहे तिथं सत्ता नाही, एका केंद्रात येत नाही. पण संतांच्या आणि विष्णुदासांच्या ठिकाणी नित्यता आहे, सामर्थ्य आहे, संपन्नता आहे आणि विश्वास आहे. विश्वासही बघा तुम्ही. बरं खरं सांगा, आईबाप आपल्याला जन्म देतात, आपण आईबापावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही? ठेवला पाहिजे. ठेवतो आपण विश्वास. पण त्यांना संत म्हणता येईल का? विष्णुदास म्हणता येईल का? भक्त म्हणता येईल का आईबापाला? नाही म्हणता येणार. का म्हणता येणार नाही? कारण आईबाप विश्वास ठेवणे योग्य आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्या ठिकाणी नित्यता नाही. आईबाप विश्वासा योग्य आहे,
पण एक ना एक दिवस ते मरणार आहे ही नश्वरता त्यांच्या ठिकाणी, म्हणून ते त्या चौकटीत बसत नाही. कुठे संपन्नता आहे, कुठे नाही, कुठे सामर्थ्य आहे, कुठे संपन्नता नाही. या चारही गोष्टी जिथं वर्तुळात येतात त्याला म्हणायचं विष्णुदास. विठाला याच्या पुढे सांगतो तुम्हाला, अभंगाचं फक्त पहिलं चरण सांगतोय. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. जो विष्णुदास आहे, विष्णू भक्त आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याचा नाश संभवत नाही, कारण तो भगवंत होतो. जे भक्ताच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी लक्ष नाही तेच त्याच्या ठिकाणी. आणि मग असा भाव बळे विष्णुदास, त्याच्याजवळ भावाचं बळ आहे म्हणून त्याच्यात नित्यता आहे, भावाचं बळ आहे म्हणून तो सामर्थ्यवान आहे, भावाचं बळ आहे म्हणून संपन्नता आहे, आणि एवढं सगळं आहे म्हणून विश्वास ठेवणं योग्य आहे. म्हणून विश्वास ठेवणं योग्य आहे. या चार गोष्टी आता पुढे ऐका. संतांनी सांगितलं विष्णुदासाचे जे भक्त आहेत, आमच्या ज्ञानोबरायला विचारत नाही, विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. जर विष्णूचा जप तुमच्या जीवनामध्ये नसेल तर व्यर्थ आहे तुमचं ज्ञान, काही उपयोगाचं नाही. आणि विष्णू भगवंताचं सामर्थ्य तुम्हाला सांगतो की या भगवंताचं स्मरण जर तुम्ही केलं, माझ्या PhDच्या थेसिसमध्ये मी एक वाक्य, एक श्लोक लिहिले आहे. त्या श्लोकाचा मथित अर्थ असा आहे की भगवंताने आतापर्यंत ज्यांचा उद्धार केला त्यांच्या उद्धाराच्या मागे कारण एकच, भाव, भावाचं बळ, एवढंच एक कारण, दुसरं कारण सांगितलं नाही. मग त्या श्लोकात सांगितलं किती लोकांचा उद्धार केला आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीतल्या लोकांचा उद्धार केला. इतके सामान्य लोकांचा उद्धार झाला, पण त्यांच्याजवळ फक्त एकच गोष्ट होती, भाव बळे विष्णुदास. भावाचं बळ आहे त्या विष्णुदासांजवळ. कोण कोण लोक आहे यादी बघा. व्याधस्य चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रशका कुब्जाया किन्निरूपमधिकं किं तत्सुधामोघनं वंशको विदुरस्य यादवपते भक्त्या तुष्यन्ति केवलं न च गुणैर्भक्ती प्रियो माधव. यादी बघा किती मोठी आहे. संतांनी सांगितलं, या यादीचा जर तुम्ही विचार केला, व्यादनाम पारधी, कोणत्या कुळात जन्माला आला, पारधी कुळात. भगवंताचं भजन केलं, विचार नाही केला, कोणत्या कुळात. एक सांगू महाराज तुम्हाला, नच लिंगम नच वयो नच गुणैर्भक्ती प्रिय माधव. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. जी लोक अलीकडे माझ्याकडे संतपीठामध्ये जी लोक ऍडमिशन घेतात, इंडोनेशिया, केनिया, दुबई, अमेरिका, वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे. मला तिथे गेल्यानंतर एक अनुभव आला, मुद्दाम मी तुम्हाला सांगतो. जगामध्ये तुम्ही संपत्ती कितीही मिळवा, संपन्नता कितीही मिळवा, तुम्ही काही मिळवा, आमदार व्हा, खासदार व्हा, किती मोठे व्हा, पण एक अनुभव सांगतो तुम्हाला, जगामध्ये किती काही मिळवलं तरी सुख आणि समाधानाकरता तुम्हाला ज्ञानोबराय आणि तुकोबरायच्या विचाराकडेच यावं लागेल. हा त्रिकालबाधित सिद्धांत आहे, यावंच लागेल. नाहीतर अनुभव माझा नाही, सगळ्या जगातल्या लोकांचा हा अनुभव आहे. सगळे थकले, सगळे व्यवहार करून थकले, समाधान नाही प्राप्त झालं. या जगामध्ये एक रावणासारखा राजा झाला, एक सिकंदरासारखा राजा झाला की ज्या रावणाची संपत्ती आमच्या तुकोबरायला सांगावं लागली. लंके माझे घरे किती ती ऐका, सांगत जास्त सांगत नाही, खूप विटेची किती, याची किती, सगळी आहे, मोठी यादी आहे, बघून घ्या, वेळ नाही तेवढा सांगायला. पण त्यातला एक शब्द फार महत्वाचा आहे, सप्तकोटी घरे कांचनाची. कांचन म्हणजे सोनं, सोन्याची घरं किती होती, सप्तकोटी. मी विचार करतो, सप्तकोटी घरं सोन्याची ज्या रावणाकडे होती, काय परिस्थिती असेल त्या रावणाची. एक सांगू महाराज, रावण आज नाही म्हणून बरं आहे, आज जर रावण असताना आणि त्याने निवडणुकीला जर फॉर्म भरला असताना दुसऱ्याचं डिपॉझिट जप्त झालं असतं, त्याने फॉर्मच भरला नसतं. केवढा त्याचा परिवार होता, बरं, कोणी फुटणाऱ्यासारखेही नव्हते. एवढा परिवार, सप्तकोटी घरं सोन्याची होती. आमच्या मंडळीनं एखादा दिवाळी, दसरा, बरं का, जर सण आला जवळ आणि आमच्या घरचे जर आम्हाला म्हटले करूया सणाला 2-4 ग्रॅम, तर आमच्या छातीत कळ निघते. आपल्या संसाराची व्यथा आणि परिस्थिती ही आहे की आपल्याला थोडंसं सोनं करायचं म्हटलं की त्रास होतो, आपण करू शकत नाही. पण सप्तकोटी घरं ज्या रावणाकडे होती त्या रावणाला लिहावं लागलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुख नाही मिळालं. एक सिकंदर झाला, एवढी संपत्ती मिळवली, पण त्यालाही लिहावं लागलं, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, सुख नाही मिळालं. 2 संसारी लोकांचे अनुभव सांगितले मी तुम्हाला, रावण आणि सिकंदर. आपण त्या यादीत कुठेच नाही. आताच्या श्रीमंताची यादी काढली तेही कुठे लागत नाही. एवढे श्रीमंत लोक, सत्ते नाही आणि संपत्ती नाही, पण त्यांना सुख मिळालं नाही. या इकडे आमच्या तुकोबराय ज्ञानोबरायांना विचारा,
जे ज्ञानोबराय तुकोबराय विष्णू भक्त आहेत त्यांना विचारलं तुकोबराय ज्ञानोबराय, तुम्ही एवढा परमार्थ करता, एवढं भगवंताचं भजन करता, तुम्हाला सुख मिळालं का? ज्ञानोबरायांचे शब्द फार छान आहे. ज्ञानोबरायला मांड भाजायला खापर आळंदीच्या लोकांनी दिलं नाही, इतका त्रास ज्ञानोबरायला झाला. पण एवढा सगळा त्रास सहन करून सुद्धा ज्या ज्ञानोबरायने जेव्हा त्यांना विचारलं सुख मिळालं का, ज्ञानोबरायांची ओळी बघा काय छान आहे. किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असो जय स्थिती, ते काय देवहती वाचेचे. माझ्या गुरुने माझ्या डोक्यावर ज्या दिवशी हात ठेवला त्या दिवशी ज्या सुखाची प्राप्ती मला झाली ते मला तोंडाने सांगता येत नाही. तुकोबरायला विचारा, तुकोबराय तुम्हाला सुखाचा अनुभव काय? तुकोबराय म्हणते, आम्ही भगवंताचं भजन करत असताना आमच्या जीवनातली परिस्थिती जर बघितली तर आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखे, लोक ऐशी सांग. काय तुकोबरायची परिस्थिती? सदैव सुडक, काहीच नाही आमच्याजवळ. बरं, तुकोबरायचं घर एवढं गमतीशीर आहे की तुकोबरायला जर चंद्र बघायचा असेल ना तर बाहेर यायची गरज नाही, छप्परच नाही वरती, चंद्रमुळी घर आहे. बरं, तुकोबरायच्या घरात जर कुत्र घुसलं ना त्याच्या तोंडाला भाकर सुद्धा लागत नाही, पुढच्या दाराने घुसतं, मागच्या दाराने निघतं, काहीच नाही. घरामध्ये चुलीमध्ये हळद उगवलेली आहे. अशी परिस्थिती तुकोबरायची आहे. पण त्या तुकोबरायला आम्ही विचारलं, तुकोबराय तुम्हाला सुख मिळालं का? तुकोबराय फार छान म्हणतात, सर्व सुख ल्यालो सर्व आनंद, मोठ्या लोकांचा आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतसे. हा अनुभव कशामुळे आहे? विष्णुदास आहे, विष्णू भक्त आहे. भाव बळे विष्णुदास हे सामर्थ्य आहे भगवंताच्या भक्तीचं. मी श्लोक सांगितला होता तुम्हाला, कुठून कुठे चालले होते लक्षात ठेव. व्याधस्य चरणम व्याध नाम पारदी, विचार केला नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये अलीकडे काय व्हायला लागलं, आता तुम्ही खूप भाविक लोक आहात, वारकरी आहेत म्हणून तुमच्यात बोलायला काही हरकत नाही. पण माझं एक स्पष्ट मत आहे की या नारदाच्या गादीवर कोणत्याही राजकीय लोकांनी कधीही बोलू नये आणि बोलूही देऊ नये. कारण ही गादी इतकी पवित्र आहे, इतकी संपन्नतेची आहे. इथं येऊन ते लोक आम्हाला सांगतात महाराज समाजामध्ये समानता आली पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे राहू द्या, तुम्ही एवढी राज्यघटना आणली तरी तुम्हाला समानता जगामध्ये आणता आली नाही. एक सांगू महाराज, जो वारकरी रोज जगद्गुरु तुकोबरायचा गाथा उशाला घेऊन झोपतो, ज्ञानेश्वरी उशाला घेऊन झोपतो, त्याला तुम्ही समानता शिकवता. अरे एवढी वर्ष होऊन सुद्धा तुम्हाला समाजातल्या दऱ्या मिटवता आल्या नाही. जात धर्म पंथ भाषा याच्या सीमारेषा तुम्हाला ओलांडता आल्या नाही. पण आमच्या वारकरी संतांनी वाळवंटामध्ये कीर्तन करत असताना सगळ्या जाती धर्मातले पंथातले लोक एकत्र केले. ही वारकरी संप्रदायाची पहिली लोकशाही जगामध्ये आहे. याच्यापेक्षा मोठी लोकशाही जगात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कोणाला तुम्ही लोकशाहीच्या गप्पा सांगता? आम्ही शिकवलं जगाला समानता काय असते, आम्ही शिकवलं. वारकऱ्याला कोणी सांगायचं नाही. आणि वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे
की वारकरी संतांनी सहजपणेच्या गोष्टी समाजाला शिकवल्या, त्या आतापर्यंत कोणाला शिकवताच आल्या. बघा तुम्ही किती वेगवेगळ्या जातीतले संत आहेत. कधी आहे भेद, हा या जातीतला, तो त्या जातीतला. आणि तुम्हाला क्षमा मागून बोलतो बरं का, अलीकडे हे वारं आपल्याकडे सुद्धा हळूहळू यायला लागले. हळूहळू म्हणजे लोक विचार करायला लागले, महाराजाची पण जात शोधायला लागली. कोणते महाराज कोणाचे, मी हे जाणीवपूर्वक बोलतोय, हे लोक करायला लागले. कोणत्या संतांची पुण्यतिथी कोणी करायची, त्यांच्यावर काय काय करायचं हे सगळं ठरवायला लागले. पण एक सांगू महाराज, आपली बुद्धी तर भिकारली आहे, यात काही संशयच नाही. पण आपली भिकारडी बुद्धी संतांना का लावता हो तुम्ही? अरे संत अखिल विश्वाचे आहेत, त्यांना विश्वाचे राहू द्या. माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार फार छान म्हणायचे. ते म्हणायचे महापुरुष सगळ्यांचे असतात आणि मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये कधीही असं म्हणायचं नाही ते आमचे आहे. माझं बोलणं नीट आहे का? मी काय म्हणतो, मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये ते आमचे असं म्हणायचं नाही. सावता महाराज कोणाचे, गोरोबा काका कोणाचे, ज्ञानोबराय कोणाचे, तुकोबराय कोणाचे, आमचे म्हणायचं नाही, आम्ही त्यांचे आहोत हे म्हणायचं. म्हणजे त्या माणसाचं मोठेपणा अबाधित राहतो. आपण काय आमचे आमचे म्हणायला लागलो आणि त्यांना लहान करायला लागलो. हे कसं आहे माहितीये का? जाऊ द्या, अवघड कळत नसेल अजून सोपं करून सांगतो. मोठ्या माणसांचं अंकित आपण होऊन राहिलं पाहिजे. गुरुच्या बाबतीत शिष्यानं काय म्हणावं? मी सोपं विचारतो, गुरुच्या बाबतीत शिष्यानं काय म्हणावं? गुरु माझे कमी गुरुचा, गुरु माझे कमी गुरुचा, मी त्यांचा. ज्ञानदेव म्हणे मी निवृत्तीचा दास, मी त्यांचा आहे. बरोबर? बरं जाऊ द्या. बापाच्या बाबतीत मुलानं काय म्हणावं? बाप माझा कमी बापाचा, मी काय शब्द प्रयोग काय? अलीकडचं वारं वेगळं आहे. आम्ही जर कुठे कीर्तनाला गेलो, लोक आम्हाला चहा प्यायला नेतात घरी. आता अलिखित नियम आहे, ज्याने चहा प्यायला नेलं ती चहा संपेपर्यंत जे काही पुराण सांगेल ते चुपचाप ऐकायचं, काय बोलायचं नाही. आता चहाच पाजलेली असते त्याने, काय करावं आता? आता ते ऐकावं लागतं. मग तो काय म्हणतो, महाराज आमच्या बापाला तर काय अक्कल नव्हती, इथून सुरू करतो. आता याला काय सांगायचं आम्ही? आईबाप तीर्थक्षेत्रासारखे कसं सांगायचं? मग तो इथून सुरुवात करतो. तो काय म्हणतो, महाराज तुम्हाला माहितीये का 4 भाऊ आहोत आम्ही, पण ते सांभाळत नाही आईबापाला, म्हणून आईबाप माझ्यात राहतात. काय शब्द आहे? तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. लोक काय म्हणतात, आईबाप माझ्यात राहतात. अरे जरा डोकं ठिकाणावर ठेवा. आईबाप आपल्यात कधीच राहत नाही, आपण आईबापात राहतो आयुष्यभर. आयुष्यभर हे ज्याला कळतं. आपल्या जर घरी कोणी आलं ना, आईबाप माझ्यात राहतात असं कधीच म्हणायचं नाही, मी त्यांच्यात राहतो असं म्हणा. किती योग्य वाटतं मला. बरं जाऊ द्या, हे अवघड अजून सोपं सांगतो. आमच्या माता मावल्यांना विचारतो, सगळ्यांचं झालं त्यांना विचारतो. नवऱ्याच्या बाबतीत बायकोने काय म्हणावं? ते माझे कमी त्यांची. अवघड विचारलं का? ते माझे कमी त्यांची. काहीच बोले ना तुम्ही. लग्न झालंय बऱ्यापैकी सगळ्यांचं. काय आहे? ते माझे कमी त्यांची, मी त्यांची असं म्हणायला पाहिजे ना. अलीकडचं वारं अजून वेगळं आहे. मी त्यांची नाही, ते माझे, इथून सुरुवात. आणि अजून ग्रामर सांगतो तुम्हाला मराठीतलं. ते माझे एवढ्यावर नाही थांबत, ते माझेच. लक्षात येतंय का तुमच्या? मराठी माझेच, इतके माझेच का आई बापाचे सुद्धा? हे तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? काय झालं? आता एक माणूस मला लग्नपत्रिका घेऊन आला. आपण एवढे संकुचित व्हायला लागलो. लग्नपत्रिका घेऊन आला, ताई या म्हणले महाराज आशीर्वाद द्यायला. आता आमचे संबंध असतात, जावं लागतं लग्नाला. या म्हणले आशीर्वाद द्यायला. महाराज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने आमच्या मुलीला इतकं चांगलं स्थळ मिळालं, इतकं चांगलं स्थळ मिळालं. म्हणलं झालं काय? इतकं चांगलं स्थळ मिळालं तुमच्या पायाच्या आशीर्वादाने, या आशीर्वाद. म्हणलं झालं काय? मला वाटलं मुलगा सुंदर असेल, चांगला पगार असेल असं वाटलं मला. म्हणलं काय झालं? चांगलं झालं म्हणजे काय? म्हणले महाराज आमच्या मुलीला इतकं चांगलं स्थळ मिळालं, सासू नाही, सासरा नाही, दीर नाही, भाया नाही, नणंद नाही. मी म्हटलं आता नवराही नाही म्हणतो की काय? कुठे चाललो आम्ही? आम्हाला माणसं नकोय, माणसं नकोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला, त्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो पहा कधीतरी. जी माणसं आयुष्यामध्ये, मला एक वाक्य मी नेहमी माझ्या कॉलेजमध्ये जेव्हा व्याख्यान देतो तेव्हा सांगत असतो, ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं ना तर हे वाक्य लक्षात ठेवायचं. जो माणूस 1 वर्षाचा विचार करतो ना तो धान्य पेरतो. जो माणूस 1 वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो. जो माणूस 10 वर्षाचा विचार करतो तो फळझाडे लावतो. पण जो माणूस माणसं पेरतो तो पिढ्यान पिढ्या समाजामध्ये लक्षात राहतो. म्हणून माणसं पेरायला आणि माणसं जमवायला शिका. म्हणून तुम्ही बघा
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो बघा, शिवाजी महाराज कोपऱ्यात आहे, सगळी लोक दिसत आहेत. आपलं कसं झालं अलीकडे, आपले फोटो वेगळे आहे, सेल्फी, फक्त सेल्फी, एकटे काढा आणि एकटेच मारा. तुमच्या फोटोला हार घालायला कोणी नाही, कारण आपल्याला माणसं नकोय. हे एक सांगू महाराज, माणसं मिळवणं, माणसाचा संग्रह करणं हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. ज्या नामदेव महाराजांनी अरे पंढरीपासून सुरू केलेला प्रवास, पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा फक्त विटेवर उभा होता, परंतु त्याला पंढरी ते पंजाब पर्यंत नामदेव महाराजांनी नेलं लोकसंग्रह कर. हा लोकसंग्रहाचा गुण आपण संतांकडून शिकला पाहिजे. विठाला विठाला. काय सांगत होतो मी, विष्णुदासांच्या जीवनामध्ये जो भक्त आहे, देव सोडून अन्य कशाचा विचार करत नाही. आणि मग हा जो विष्णुदास आहे, मग कोणीही असो, त्याच्या जातीचा विचार नाही, उंच नीच काही, नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून. यादी बघून घ्या, अभंग खूप मोठा, प्रत्येकाचा उद्धार केला, हे सामर्थ्य विष्णू भगवंताचं आहे, कोणाला दूर लोटलं नाही. बरं पुढे बघा, गजेंद्र नाम हत्ती, व्याध नाम पारधी, पारधी कोणा त्याचा उद्धार, गजेंद्र नाम हत्ती. बरं हत्ती असा, खरं सांगा, आज मी कीर्तनात एक गोष्ट तुम्हाला विचारतो, हत्तीनं कधी कीर्तन ऐकलं का? कधी शास्त्र, पुराण, वेदांत त्याला काय माहिती होतं का? काहीच नाही, काहीच नाही. शास्त्र माहित नाही, पुराण माहित नाही, काहीच माहित नाही. पण त्याने केलं काय? दृष्टांत थोडक्यात सांगतो. त्याने केलं काय? जेव्हा पाण्यामध्ये उतरला, नकराने पाय पकडला. आणि तुम्हाला सांगतो त्या नकराचं सामर्थ्य एवढं आहे, नकर म्हणजे मगर, पाय पकडला. आता पाय पकडल्यानंतर ते काही सोडे ना, याने आवाज केला, त्याचे सगळे नातलग गोळा झाले, चुलत मिलत सख्खे सगळे गोळा झाले. सगळ्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, हा काय बाहेर निघत नाही. बाहेर निघत नाही म्हटल्यानंतर आता काय करावं? मग नातेवाईक लोक एका लेवलपर्यंत प्रयत्न करतात आणि ते म्हणतात, आता तसंही डॉक्टर म्हटले, बाबा काही तुमचे वाचणार नाही, उभं खर्च करण्यात काही अर्थ नाही, जा घरी घेऊन. माझं बोलणं लक्ष देत का? हे असंच चालतं. जोपर्यंत तुमची अनुकूलता आहे तोपर्यंत तुमच्याबरोबर सगळे असतात. म्हणजे काही खरं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं, त्याचे घरचे सगळे जेवढे होते म्हणजे आपले बाबा काही आता वाचत नाही, कारण नकराचं सामर्थ्य एवढं असतं. असं म्हणतात बरं का, मगर जर जमिनीवर असेल तर त्याला कुत्रे फाडून खातात, कुत्रे फाडून खातात. पण तोच जर पाण्यात असेल, म्हणजे स्थानाची ताकद असते, तोच जर पाण्यात असेल तर हत्तीला सुद्धा थांबवून ठेवतो. हे नकराचं उदाहरण आहे. ज्याच्या त्याच्या स्थानावर जिथे ताकद असते. नाही तर तुम्ही बघा की एखाद्या शेतकऱ्याने एवढं बारीक पिल्लू जरी पाळलं ना कुत्र्याचं, आणि दुसऱ्या गल्लीतले 2-4 कुत्रे जर आले ना, ते एवढंच असतं, पण त्या कुत्र्याला येऊ देत नाही मध्ये. कशामुळे? त्याच्या मालकाच्या कंपाऊंडच्या आत आहे. पण ते बाकीचे कुत्रे म्हणतात, तू एकदा बाहेर येऊन बघ, मग तुला दाखवतो. हे मी कशा करता? स्थानाची ताकद असते त्या. म्हणून तो नकर पाण्यात आहे म्हणून त्याचं सामर्थ्य आहे, सोडायला तयार नाही. काय करावं? सगळे थकले, बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर सोडून दिलं, म्हणजे आता तसाही हा मरणार आहे, मरणार आहे म्हणून सोडून दिल्यानंतर. आणि एक गोष्ट सांगतो, आयुष्यभर जी लोक भजन करत नाही, कधी कीर्तनाला येत नाही, कधी देवाचं नाव त्यांच्या मुखात येत नाही, अशी माणसं मी आयुष्यभर पाहिली की करू नये ते केलं, खाऊ नये ते खाल्लं. पण आयुष्यात अशी वेळ येते की ज्यांच्या गळ्यात माळ सुद्धा नसते, पण तुम्हाला लिहून देतो मी कीर्तनात, माझ्याकडून लिहून घ्या, की एक दिवस असं येतो की ज्याने आयुष्यभर जरी भजन केलं नाही ना, एकदा का दवाखान्यात गेला आणि डॉक्टर पाहिला की तो पांडुरंग विठ्ठलाशिवाय नावच घेत नाही, देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य आहे. नियम एकदा दिसला की सगळं देव आठवायला लागतं. आणि तुम्हाला सांगतो, मग कीर्तनकार काय प्रवचन करीत, त्याच्यापेक्षा भारी प्रवचन ते करतात. इतकं सुंदर बोलतात ते. हे मी कशा करता सांगतो, नकराच्या जेव्हा, गजेंद्राच्या जेव्हा हे लक्षात आलं, आता आपण वाचू शकत नाही, काय करावं बरं त्याने स्वतःच्या उद्धाराकरता. आता वाचवायला कोणी राहिलं नाही. माझे गुरु महाराज रंगनाथ स्वामी कांबळेगावकर ज्यांच्याकडे मी शिकायला होतो, ते फार सुंदर म्हणायचे. ते म्हणायचे, नकर हत्ती आहे, पशुयोनीमध्ये जन्माला आलेला आहे, त्याला काहीच माहित नाही, देव माहित नाही, धर्म माहित नाही, काहीच माहित नाही. देव कसा असतो, त्याचं नाव काय, काहीच माहित नाही. पण त्याने कल्पना केली. कल्पना बघा, ज्या अर्थी चित्र आहे म्हणजे त्याला चित्रकार असतो, ज्या अर्थी गाडगा आहे म्हणजे त्याला घडवणारा कोणीतरी आहे, सोन्याचे अलंकार आहे म्हणजे त्याला घडवणारा कोणीतरी आहे, कपडा आहे म्हणजे विणणारा कोणीतरी आहे. ज्या अर्थी एवढं मोठं जगत चालतं आहे, त्या अर्थी जगताला चालवणारा कोणीतरी नियंता आहे, करता आहे. ज्या अर्थी जगत आहे म्हणजे याला चालवणारा कोणीतरी, आणि तो जो कोणी असेल त्याने यावं, माझं रक्षण करावं. नाव नाही माहित, फक्त त्याने यावं, माझं रक्षण करावं. आणि त्या सरोवराच्या कडेला एक कमळाचं फुल होतं, तेवढं तोडलं. आता तुम्ही सगळे जाणकार आहे म्हणून विस्तार सांगितलं. तोडलं, आकाशाच्या दिशेने भडकावलं आणि पूर्णपणे शरणागती पत्कारली. शरणागती पत्कारल्यानंतर तुम्हाला सांगतो महाराज, शरण हा शब्द
इतका सुंदर आहे संप्रदायातला. जेव्हा काहीच जमत नाही ना आपल्याला, तुम्ही बघा आयुष्यामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा, जेव्हा तुम्हाला अपयश येतं, लोक आत्महत्या करतात अलीकडच्या काळामध्ये, मी कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, जेव्हा तुम्हाला यश येत नाही ना, तेव्हा फक्त मनोमन भगवंताला शरण जा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण. ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकलेली, एका हाताने आधू असलेली मुलगी, तिचा इंटरव्ह्यू बघितला मी आता. तिने सांगितलं की माझ्या जीवनामध्ये अशी वेळ आली की आता मी जिंकूच शकत नाही असे वाटले, तेव्हा मी गीता वाचली, गीतेतून प्रेरणा मिळाली. आताच्या पोरांना वाटतं काय महाराज पुराणातली वांगी पुराणात राहू द्या. एक सांगू महाराज, अरे जगातले कितीही मोटिवेशनल स्पीकर येऊ द्या, कितीही प्रेरणादायी बोलणारे लोक येऊ द्या, पण आमच्या भगवान श्रीकृष्णासारखा मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला जगात कुठे सापडणारच नाही. विष्णू भगवंतासारखा एवढं मोटिवेशन कुठे असू शकतं. युद्धाचा प्रसंग आहे, कुरुक्षेत्र आहे, युद्ध करणाऱ्यांना बाण टाकून दिलाय, मला युद्धच करायचं नाही म्हणतो, आणि अशा प्रसंगामध्ये 18 अध्याय सांगायचे आणि शेवटच्या अध्यायामध्ये युद्धाला प्रवृत्त करायचं. याच्यापेक्षा वेगळं मोटिवेशन काय असेल, याच्यापेक्षा काय असेल. म्हणून संत वाङ्मयामध्ये आणि संत साहित्यामध्ये जेवढी प्रेरणा तेवढी कुठेच नाही. बघा तुम्ही, हे मी कशाकरता सांगतो की गजेंद्र हताश आहे, निराश झालाय, पण तरी सुद्धा आकाशाच्या दिशेनं फूल बिरकावलं आणि एवढंच म्हटलं की या जगाला चालवणारा जो कोणी असेल त्याने यावं आणि मला वाचवावं. आणि महाराज कनवाळो कृपाळो भक्ताला कनवाळो कृपाळो भक्ता लागे मोही, गजेंद्राचा धावा तुहा केला विठाई. गजेंद्राने धावा केला, त्याच्या धावा करता धावून आला. बरं, देवाची स्पीड केवढी आहे. भाव बळे विष्णुदास, शब्द काय सांगते मी, अभंगाच्या बाहेर जाऊ नका. भाव बळे विष्णुदास, ज्याच्या जवळ भावाचं बळ आहे, ब्यादनाम पडद्याचा उद्धार, गजेंद्राचा उद्धार. भाव बळे विष्णुदास, इतका भाव होता, त्या भावाचं सामर्थ्य असं की किती वेगाने येतो देव. कोणी जर आम्हाला विचारलं किती वेगाने येतो, म्हणले देवाचा धावा केला, आता कसं करायचं, म्हणले देव इतका वेगाने येतो. लक्ष्मी मातेने एवढं विचारलं, निघाले. कुठे निघाले, आता घरची मंडळी विचारत असते कुठे निघाले, विचारल्याबरोबर देवाने फक्त एवढंच म्हटलं की हात तिकडं चाललं. एवढं म्हटलं ना तर शास्त्रकार फार छान वर्णन करतात. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होता आवाज. काय उदाहरण आहे, जी लोक सायन्सचं भूषण आम्हाला सांगतात ना, अहो पुढे गोळी लागते, छातीमध्ये घुसते आणि मागून आवाज येतो गोळी घुसल्यावर, तेव्हा लिहिलेलं वाङ्मय हे. पण संतांनी सांगितलं ते गोळीचं जसं आहे ना तसं भगवंताने हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, ह तिथं म्हटले, ती म्हणायच्या आत गजेंद्राजवळ आले, इतक्या वेगानं आले आणि नुसते वेगाने आले महाराज, गजेंद्राचा उद्धारही केला. म्हणून भगवंताचं हे सामर्थ्य आहे. व्याधस्य चरणंद्रवस्य वयो विद्या गजेंद्र शका. वयाचा विचार नाही. ध्रुव आणि प्रल्हाद यांच्या वयाचा विचार केला नाही. आमचे सुदामदेवाचा विचार केला महाराज. सुदामदेवाकडे काय होतं महाराज, कंगाल बँकेचे सभासद, काय होतं त्यांचं, काहीच नव्हतं. ज्यासी नाही पंख पाय त्याने करावे ते काय गा, शुद्ध बाब धरुणिया पंढरपुराशी जाय गा, इचले ते फळ देतो यासी नवला काय गा. काय नवलाव आहे भगवंताचा. सुदाम ब्राह्मण दुखी दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेवनिया त्याच्या भेटीला गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. काय बघितलं सुदामदेवाजवळ, काहीच नव्हतं, मुष्टीभर पोहे दिले. बरं, भगवंताचं सामर्थ्य एवढं आहे विष्णू भगवंताचं की आपला मित्र आपल्याकडे आलाय, न मागता गेला. बघा बरं का, मैत्री सुद्धा कशी असते की मैत्रीमध्ये कधी कधी एखाद्या मित्राने जर एखाद्याला काही मागितलं आणि दिलं नाही ना, मैत्री संपली, लगेच संपते. पण ही मैत्री अशी आहे
की भगवंताबरोबर मैत्री आहे, देवाला सगळं माहिती आहे, याच्या घरी काहीच नाही, खायला सुद्धा काही नाही. विचारलं काय पाहिजे, म्हणले काहीच नको, तुझ्या कृपेनं सगळं चांगलं आहे. तुझ्याशी जी मी मैत्री केली आहे ते तुला काही मागावं म्हणून थोडी केलं. आणि मित्रही त्याला म्हणतात बरं का, जो समोरच्याकडे आहे म्हणून मागतो त्याला मित्र म्हणत नाही, आणि न मागता देतो, न जाणता देतो त्याला खरा मित्र म्हणतात. ही जी मैत्री आहे इतिहासामध्ये ती जर आपण पाहिली तर भगवंताने फक्त एवढंच पाहिलं, भावबळे विष्णुदास. विष्णुदास जेव्हा भावबळानं त्याच्या जवळचं जे भावबळ. अहो महाराज, आमच्या ज्ञानोबारांचा फार छान अभंग आहे, भावबळ्या कळे रविनाथ कळे रविना कळे करताळ यावळे तैसा हरी. भावाचं बळ जर तुमच्या जवळ असेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भावाचं बळ पाहिजे. आणि एक सांगू महाराज, भावाचं हे सामर्थ्य आहे. कितीतरी अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये ते इतके संदर्भ आहे. भावे विन देव न कळे संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. काय सांगावं तुम्हाला, भावाचं हे सामर्थ्य आहे. आतापर्यंत जगामध्ये ज्यांचा ज्यांचा म्हणून उद्धार झाला त्या सगळ्यांच्या उद्धाराच्या मागे एकच कारण, भाव. आमच्या जनाबाईने धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. भावच कारण आहे, दुसरं काय. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार. लोक म्हणतात महाराज परमार्थ करता काय लागतं, परमार्थ करता काहीच लागत नाही, शुद्ध अंतःकरण लागतं. मी काय म्हटलो, शुद्ध अंतःकरण लागतं. अहो महाराज, तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं परमार्थ करता काही विशेष काहीच लागत नाही, फक्त भाव आणि देवावर प्रेम पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी. भाव पाहिजे. आपल्याकडे कसं आहे, भाव नसतं. कधी कधी तुम्ही बघा, एखाद्या गरीब माणसाच्या घरी जर आपण गेलो तर त्या गरीब माणसाकडे काही नसतं बरं का. मी भाव या शब्दावर बोलतोय. एखाद्या गरीब माणसाच्या घरी आम्ही कीर्तनकार आहोत, ताईला आम्हाला चांगला अनुभव. आम्ही एखाद्या ग्रामीण भागात जर कीर्तनाला गेलो ना तर ती बाई रोजाना जाते, काही नसतं तिच्याकडे, पण फार आग्रह, महाराज या आमच्या घरी चहाला. आणि त्यांचा आग्रह यामुळे असतो, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, आमचं काहीतरी चांगलं होईल. मी मनात म्हणतो, रोज आमची जिथं पाय लागतात तिथं अजून काही चांगलं झालं नाही, तुमचं काय होणार आहे, पण जाऊ दे. त्याची श्रद्धा असते बिचाऱ्यांची. जातो. गेल्यानंतर त्या बाईच्या घरी काही नसतं, पोतं टाकते. एकाकडून साखर मागून आणते, एकाकडून पत्ती मागून आणते, एकाकडून दूध मागून आणते, सगळं मागून आणते. भाव सांगतो. पण देण्याचा भाव जर असेल ना, ती एवढ्या शुद्ध भावानं करते की ती म्हणते, महाराज, माझे गुरु महाराज फार छान म्हणायचे. ते म्हणायचे, एखाद्याने जर तुम्हाला चहाला बोलवलं आणि त्याच्या घरी चहामध्ये टाकण्याकरता दूध जरी नसेल तरी त्याच्या घरी नाक दाबून का होईना त्याचा चहा प्या, कारण त्याच्या अंतःकरणात भाव आहे, शुद्ध प्रेम आहे. त्याचं प्रेम ओलांडू नका. पण एखाद्याच्या घरी जर भाव नसेल ना, तो दूध जरी पाजत असेल तरी पिऊ नका, कारण तो दूध पाजताना सुद्धा त्याच्या मनातला भाव असतो. घ्या पिऊन फुकटचं, तुमच्या बापानं तरी पाहिलं होतं का, घ्या पिऊन. काय करता महाराज यांच्या घरी जाता, कशा करता. भाव बळे विष्णुदास. मी भाव सांगतो, भाव अंतःकरणातला इतका महत्वाचा आहे. अहो महाराज, एखाद्या घरामध्ये एक बाई जर मेली ना समजा, भाव हा शब्द इतका महत्वाचा आहे की त्या घरामध्ये सून असते आणि एक लेक असते. माझं बोलणं नीट आहे का. दोघी मोठमोठ्याने हंबरडा काढून रडतात. माझं आज बऱ्याच माता मावल्या, तुम्हाला साधा प्रश्न आहे. एक सून आहे आणि एक लेक आहे, दोघी रडतात. दोघींच्या मनातला भाव एक का वेगळा हो. मला वाटलं एकच, वेगळा ना. अहो महाराज, वेगळा एक कसा असेल. लेक रडते यामुळं की माझं माहेर संपलं, माझं प्रेम संपलं, मी आता माहेराला काय म्हणून यावं, माझ्या आयुष्यातलं प्रेम संपलं, माझ्या आयुष्यातलं माहेरपण जे आहे ते संपलं, आई गेली, प्रेम संपलं, म्हणून रडते ती लेक. आणि एकाकडची डोक्याची कटकट गेली म्हणून जी रडते ती सून. हा भावामध्ये फरक आहे. परमेश्वराकडे जाताना काय तुमच्या अंतःकरणात भाव असावा. भाव बळे विष्णुदास. हा विष्णुदासाचा भावाचा बळ आहे आणि ते असेल तरच तो पावतो.
पुढे ऐका, मी काय सांगत होतो की तुम्ही एखाद्या गरीब माणसाच्या घरी जर गेले ना, त्याच्या घरी काही नसतं, ती बाई सगळं कोण मागून आणते, मागून आणलेले पदार्थ आहे. पण माझे आजोबा जगन्नाथ महाराज पवार फार गमतीनं सांगायचे, ते म्हणायचे ती मागून आणते, पण तरी सुद्धा एक सांगू महाराज, या महाराष्ट्राचा आणि या वारकरी संप्रदायाचे हे वैभव आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रचंड संपत्ती असलेले माणसं सुद्धा त्यांचे चेहरे पाहिले तर सुतूक पडल्याने दिसतात, नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे, औदास्य आहे, उदासीनता आहे. पण एक माणूस या महाराष्ट्रामध्ये असे आहे ज्यांना आम्ही वारकरी म्हणतो. चिखलात पोतं टाकतो, चिखलात झोपतो, उभ्या पावसात चालतो, देवाचं भजन करतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो कुठल्या करोडपतीच्या चेहऱ्यावरही तुम्हाला दिसणार नाही. हे सामर्थ्य ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराचं आहे, हे सामर्थ्य ज्ञानोबा तुकोबारायांच्या. त्याच्यावर एक वाक्य माझ्या आजोबा सांगायचे, ते म्हणायचे की या महाराष्ट्रातल्या माणसाच्या चेहऱ्यावर जे चैतन्य दिसतं, जो आनंद दिसतो, तो आनंद येतो कुठून, तो चैतन्य येतं कुठून, याचं कारण एक आहे. महाराष्ट्रातला माणूस हा जर विजेची तार असेल, महाराष्ट्रातला माणूस हा जर विजेची तार असेल, महाराष्ट्रातला माणूस हा जर विजेची तार असेल, तर त्या तारेतली वीज ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. म्हणून आमच्यामध्ये चैतन्य आहे, म्हणून आमच्यामध्ये आनंद आहे, आमच्यामध्ये उत्साह, कारण त्यांच्यातून ते आतून येतं. म्हणून तुम्ही बघा, काही माणसं गरीब आहे, पण औदार्यामध्ये सुद्धा गरिबी कसं जीवन जगते हे या महाराष्ट्रातच तुम्हाला पाहायला भेटेल. किती औदार्य असतं, किती काही नसतं, मागून आणलेलं, पण चहा बनवते आणि बनवल्यानंतर कपही भरलेला असतो, बशी भरलेली असते. आम्हाला टेन्शन येतं का आता हा चहा प्यायचा कसा, कारण महाराजापर्यंत कसा प्रवास व्हायचा, बरं तो कसा बसा होतो. तुम्हाला सांगतो, तो चहा संपतो ना संपतो, ती बाई हातामध्ये एक भांडे घेऊन उभा असते की महाराज तेवढा संपला की एवढा प्यायचं. मी म्हणतो एवढंच जास्त झालं, हा प्यायचा कसा, पण ते प्रेम असतं, प्यावं लागेल. त्याच्यापेक्षा श्रीमंत माणसाच्या घरी जर तुम्ही गेले ना, त्या बशीला तर वनवासच येतो, राहतो फक्त कप. बरं तो कपही असा राहतो तो ग्लासासारखा, त्याला पाहिलं की आपल्याला ताण येतो, एवढा चहा प्यायचा कसा. पण ते मोठे लोक म्हणतात महाराज ताण घेऊ नका, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. हे ग्लास फक्त दिसायला आहे, तुम्ही फक्त एक घोट घ्या, उपसा झाला म्हणून समजा. चहा जास्त नसतोच, तेवढाच असतो त्याच्यापेक्षा. आणि तुम्हाला सांगतो, श्रीमंताच्या घरी अजून वैशिष्ट्य असतं, चहा बनवताना ती जी माता माऊली साखर टाकते, ती काय गरीबासारखं मुठीनं थोडीच टाकते, मुठीने. गरीबाच्या घरी मुठीनं साखर, श्रीमंताच्या घरी मुठीनं नाही, चमच्यानं. मला वाटतं मोठ्यांच्या घरी चमचेच फार, लक्षात नाही आलं तुमच्या, मोठ्यांच्या घरी चमचेच फार, आणि हे ढवळाढवळ करायला लागतातच. आता या चमच्यांना कोणीतरी सांगा की आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर ते चमच्यांचं काय होतं, जरा इतिहास बघा कुठं टाकला जातो त्यांना. एकदा कामापुरतं वापरलं जातं, काम झालं की त्यांचं कोणी विचारत नाही. हे मी कशा करता सांगतोय, श्रीमंत माणसाच्या घरी गेलं तर त्याचा चहाही तसा, तर कपाट डोकून पाहावं लागतं, जसं उन्हाळ्यामध्ये विहिरीत डोकून पाहावं लागतं. त्याच्यापेक्षा श्रीमंत माणसाच्या घरी जर तुम्ही गेले तर तो गेल्या गेल्या विचारतो, पाणी पिणार का, चहा घेणार का. आपण काय म्हणणार, बिमलाच्यासारखं पिणार, असं थोडीच म्हणणार. अहो महाराज, हे मी या करता सांगतोय की आपल्याकडे किती आहे यापेक्षा आपल्या अंतकरणात देण्याचा भाव कसा आहे. भाव बळे विष्णुदास, पण या विष्णुदासांकडे जो भाव आहे तो एवढा प्रचंड मोठा आहे, आणि या भावबळाची ताकद एवढी मोठी आहे की त्यामुळं नाही नाश पाव. अभंगाच्या पहिल्या चरणात
ताई हे सगळे आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहे ना? वा. वारकरी संप्रदायामध्ये संस्कार देणं ही आता काळाची खूप मोठी गरज आहे मला. याचं कारण सांगतो. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की लोकांना आश्रम वाढले, मठ वाढले की लोक म्हणतात महाराज फारच मठ झाले, फारच आश्रम वाढले. धाबेने वाढले का? धाबे वाढले. पण एक सांगू महाराज, धाबे वाढल्यानंतर काय होणार आहे हे मला कीर्तनात सांगायची गरज आहे. अधोगतीला जाणारा समाज जेव्हा आपण पाहतो तेव्हा अधोगतीला जाणाऱ्या समाजाला जर कोणी वाचवू शकत असेल तर आज ही मठ आणि मंदिरं म्हणजे या देशाची संस्काराची केंद्र आहे. आणि देश जो उभा राहतो तो नुसता माणसावर नाही उभा राहत, माणसांच्या संस्कारावर उभा राहतो. म्हणून ही संस्काराची केंद्र वाढली पाहिजे. म्हणून मला वाटतं अशी संस्काराची केंद्र निर्माण करणारी माणसं, अशी संस्काराची केंद्र चालवणारी माणसं समाजाने त्यांना जपलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे. मला वाटतं एकदा ताईकरता जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. आणि असं काम करायला महाराज फार हिंमत लागते. मी फक्त मागच्या वर्षी एक शिबिर करून पाहिलं, मलाच माहिती दिवसा तारे दिसतात माणसाला. पोरं सांभाळणं एवढं सोपं नाही, आपल्या घरचे सांभाळणं होत नाही आपल्याला, म्हणून आपण आश्रमात नेऊन टाकतो. आणि विषय निघाला म्हणून ताई तुम्हाला गमतीनं सांगतो, मी कीर्तनकार होईल असं काय दूरपर्यंत माझं काही लक्षण नव्हतं बरं का. पण माझ्या घरी एवढा त्रास दिला 5-6 वर्षात, घरचे वैतागले, एवढे वैतागले. गावाचं भांडण, शेजाऱ्याचं भांडण. घरचे म्हटले जे आता कुठे सुधरत नाही, शेवटचा पर्याय आश्रमात टाकला, आश्रमात. पण महाराज एक सांगू तुम्हाला, सगळ्या जगाने जरी तुम्हाला टाकलं तरी साधू संत तुम्हाला टाकू शकत नाही. हे संतांचं सामर्थ्य, हे संतांचं सामर्थ्य. टाकतच नाही, तुम्ही फक्त संतांच्या सहवासात राहा. तुमचं नाव मोठं झालं म्हणूनच समजा, तुम्ही वाया जाणार नाही. हे संतांचं सामर्थ्य. अरे जिथं दगड तरली, जिथं रेडा तरला, जिथं भिंत चालली तिथं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा. हे संतांचं निळोबारा फार छान होतात. निळामणे तेही संगेची तरणे, दिन उद्धरणे न बोल. जाऊ द्या, विषयांतर होईल. मला एवढंच सांगायचं आहे की भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. ज्या विष्णुदासाजवळ भावबळ असतं आणि भावबळाची ही ताकद असते. महाराज एक उदाहरण फार छान आवडलं. माझे गुरु महाराज मला सांगायचे की सूरदासजी जे होते दोन्ही डोळ्याने आंधळे होते. गंमत अशी आहे की त्यांचे दोन्ही डोळ्याने ते आंधळे असल्यामुळं त्यांना दिसत नव्हतं. आणि मग एकदा जंगलामध्ये चालता चालता ते खोल अशा दरीमध्ये पडणार. बघा बरं, दरीमध्ये पडणार. आणि भगवंताने लहान मुलाचं रूप घेतलं, लहान मुलाचं रूप घेतलं. कारण आपला भक्त आता दरीमध्ये पडेल. आणि भगवंताचं असं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय, रक्षण करतो, मागे पुढे उभा राही सांभाळीत. आपल्या भक्ताचं तो त्याला दुःख होऊ देत नाही, त्याचे दुःख आपल्याकडे घेतो. आणि म्हणून दुःख आलं तर त्याच्या पुढे उभा राहतो, म्हणून तो परमेश्वर आहे. म्हणून जे विष्णू भक्त आहेत त्याच्याकरता तो धावून येतो. म्हणून काय केलं, सूरदासजी दरीत पडणार म्हटल्यानंतर लहान मुलाचं रूप घेतलं, 8-9 वर्षाच्या पोराचं. आणि सूरदासजी महाराजांना म्हटले, महाराज दरी आहे, पुढे पडाल, माराल, मागे या. मागे या म्हटल्यानंतर हात धरला, मागे ओढलं. पण ओढल्यानंतर गंमत अशी आहे की सूरदासजीने जरी डोळे नव्हते तरी ओळखलं. म्हणजे ज्या अर्थी एवढं घनदाट जंगल आहे, या जंगलामध्ये दूरपर्यंत कोणी नाही, आणि या जंगलामध्ये हे लहान मूल आलं, याचा अर्थ हे मूल नसून माझा भगवंत आहे, माझा देव आहे. आणि आंधळ्या माणसाचं तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. आंधळे माणसं कधीच त्यांचा हात आपल्या हातात देत नाही बरं का. तुम्ही कधीतरी आंधळ्या माणसांना एकदा रस्ता क्रॉस करून द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते त्यांचा हात आपल्या हातात देतच नाही, आपला हात पकडतात. जर गड्ड्यात पडलो तर याला घेऊन पडायचं. ते हुशार असतात, ते असं करतात ते. आणि मग म्हणून सूरदासजीने हात पकडून ठेवला ना, हात काही सोडे ना, काय करावं, हात सोडे ना. म्हणजे सोडा सोडे ना. म्हणजे खरं सांग, देव आहे की नाही, देव काही कबूल व्हायला तयार नाही. जोराचा झटका मारला. आता करतुम अन्यथा करतुम, ज्याची शक्ती आहे. त्याच्या पुढे शेवटी सूरदासजीचा हार मानावं लागली, दूर जाऊन उभे राहिले. भावाची ताकद काय असते ऐका. दूर जाऊन उभे राहिले, सूरदासजीच्या डोळ्यातून धारा वाहत आहेत. आणि सूरदासजी म्हणतात, खरं सांग, तू माझा देव आहे. पण एक सांगू का, अरे तू ताकदवान आहेस, तुझ्यात सामर्थ्य आहे, म्हणून तू माझ्या हाताला झटका मारलास आणि दूर जाऊन उभा राहिलास. पण खरं सांगू का, तू हाताला झटका मारून दूर जाऊन उभा राहू शकतोस, पण हात छोड कर जात हे प्रभू अंतर जानत.
मला माहिती आहे तू माझा देव आहे. हात छोड कर जात हे प्रभू अंतर जानत मोही ए हृदय से जाए तो मर्द कहेगा. तू जर खरा मर्द असशील तर या हृदयातून जाऊन दाखव. भाव, हा जो भाव आहे भक्ताच्या ठिकाणचा, देवाला अंकित करण्याचा, देवाला साठवण्याचा, म्हणून तर आमच्या संतांनी म्हणावं की हा परमेश्वर जो कशानेच आकळला जात नाही तो फक्त भाव बळाने आकळला जातो. विठाला तुम्ही बघा, संतांनी सातत्याने म्हणावं शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा शुद्ध भाव आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. आमच्या नाथ महाराजांनी तर फार छान म्हणावं, प्रेम सुख दे प्रेम सुख दे. जवळजवळ आपली कीर्तनाची वेळ पण संपत आली आहे. 9 पर्यंतच ना, 10 मिनिटं आहे माझं अजून हक्काचे, तेवढे बोलतो. पहिलंच चरण आपण सांगत होतो, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. बाकीच्या चरणांचा थोडक्यात भाव सांगतो. आता चालणं घेता सरळ सांगतो. या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य एवढं आहे की भाव बळाने तो अंकित होतो. भाव बळ जर असेल तर काय काय प्राप्त होते, नित्यता येते, संपन्नता येते, सामर्थ्य येतं. आणि अशी नित्यता, संपन्नता आणि सामर्थ्य जिथं आहे त्या ठिकाणी विश्वास ठेवायला काय हरकत नाही, असे तुकोबराय सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरायांनी सांगितलं, योगानं आणि भाग्यानं जे जे म्हणून जगातल्या लोकांना प्राप्त होतं. योगाने या म्हणण्यातला अर्थ असा, रिद्धी सिद्धीने जे काही प्राप्त होतं ते विष्णुदासाला केवळ भावबळे विष्णुदास हे प्राप्त होतं. कसं प्राप्त होतं बघा, रिद्धी सिद्धीने तुम्ही खूप काही प्राप्त करू शकता. पण एक सांगू महाराज, रिद्धी सिद्धीने तुम्ही काही जरी प्राप्त केलं तरी ते नामाची बरोबरी नाही करू शकत. कधी कधी काय होतं, रिद्धी सिद्धीनं अवघडातली अवघड गोष्ट प्राप्त करणं म्हणजे हे कसं माहितीये का. एकदा काय झालं, अकबर आणि बिरबल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. अकबर नेहमी विचार करायचा, बिरबलाला काही जरी विचारलं तरी उत्तर देतो. म्हणजे काय करावं, असं काहीतरी करावं की बिरबलानं आपलं कौतुक केलं पाहिजे. काय करावं काय करावं काय करावं विचार केला. आणि आता वेळ कमी म्हणून शॉर्टकट मी सांगतो. त्याने सफेद रंगाच्या मांजरी पाळल्या, 5 मांजरी पाळल्या. आता तो राजा काय कमी, तिथं त्याला जे हवं ते खायला वगैरे दिला. समाया आणल्या, त्यांच्या डोक्यावर ठेवल्या. त्या समाया डोक्यावर ठेवायच्या, त्या समयी तेल ओतायचं आणि त्या पेटवायच्या आणि त्याच्या उजेडात जेवण करायचं. ऐकताय ना, सोपं आहे का. रिद्धी सिद्धी सांगतो मी. रिद्धी सिद्धी किती अवघड आहे, ही सिद्धीच आहे. सिद्धीने इतकं अवघड गोष्ट शक्य होते म्हणजे करायला लागला. पण बिरबल हुशार होता. बिरबल जाता येता पाहायचा याचं काय चाललंय. आणि हे बिरबलाच्या लक्षात आलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये अकबर आपल्याला काहीतरी दाखवणार. आणि मग हा सगळा प्रयोग सिद्ध झाल्यानंतर काही दिवस अकबराने जेवण बघितलं. त्या पंत्या डोक्यावर ठेवायच्या, पेटवायच्या, त्याच्या उजेडात जेवण करायचं. आता जेवण करत असताना आता आपण हे बिरबलाला दाखवावं, आपल्याला शाबासकी मिळवावी, म्हणून अकबराने एक दिवस बिरबलाला दरबारात सांगितलं, बिरबलजी हमने भी कुछ किया है, आओ देखने के लिए. असं म्हटल्याबरोबर बिरबलाच्या लक्षात आलं आता हा आपल्याला काय दाखवणार आहे. आता बिरबल हुशारच होता. म्हणले कधी येऊ, म्हणले संध्याकाळी. संध्याकाळी ये म्हटल्यानंतर
गेला हा घरी. घरून बिरबल संध्याकाळी ते जे अकबर दाखवणार होता ते पाहण्याकरता आला. पण येताना ताई तो एकटा नाही आला, घरून येताना एक उंदीर घेऊन आला. माझं बोलणं लक्षात आहे, एक उंदीर घेऊन आला. आता उंदीर घेऊन आल्यानंतर त्याने बघितलं हे मांजरी बसलेले आहेत, त्यांच्या डोक्यावर समाया ठेवल्या, तेल ओतलं, पेटवलं आणि त्या उजेडामध्ये जेवण करतो. 1-2 घास खाल्ले. मग न राहून बिरबलाने म्हटले, मग बिरबला कसा आहे प्रयोग? म्हणजे वा वा महाराज, काय कौतुक करावं तुमचं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण माझा एक प्रश्न आहे, विचारू का? म्हणले काय? म्हटले हे शेवटपर्यंत राहतात का जय हरी विठ्ठल होण्याच्या आधी घरी जातात? म्हणजे कसं आहे मला कळायला पाहिजे ना, कसं थांबतात का बा? नाही म्हटले थांबते शेवटपर्यंत. म्हणले नक्की थांबते. म्हणजे याने जसा उंदीर काढला दिला ना सोडून. आता महाराज ते काय तुमचं आमचं घर होतं का? बीळ सापडायला त्याला, बीळ सापडेना ना त्या उंदराला. ती चिरचिर करायला लागलं. आधीच चातुर्मास धरलेला त्या मांजरीने, आधीच चातुर्मास, त्यांना कधी काही भेटलंच नाही, त्यांचं खास खाद्य तेच, त्याला काही भेटलं नाही. ते जसं त्यांनी उंदराला पाहिलं, पाचीच्या पाची त्याच्यावर उडी मारली. सगळ्या पंत्या समाया ज्या काही होत्या त्या राजाच्या ह्याच्यात पडल्या. आधीच पंचपक्वान्न होतं, 6वं पक्वान्न हे तयार झालं. मला सांगायचं काय आहे, अवघडातली अवघड गोष्ट रिद्धी सिद्धीनं प्राप्त होते. म्हणून रिद्धी सिद्धीनं जगामध्ये लोक चमत्कार करतात. रिद्धी सिद्धीनं तुम्हाला लोक भुलवतील. बाजारामध्ये अशी लोक भेटतील तुम्हाला की रिद्धी सिद्धीनं आम्ही हे केलं, रिद्धी सिद्धीनं भेटतील. पण एक सांगू, वारकरी माणूस, वारकरी संप्रदायाचा माणूस रिद्धी सिद्धीकडे ढुंकूनही पाहत नाही. सिद्धीला बी पिसे कोण तया पुसे, मेले राजा हौसे पाणी खाई. याच्यापेक्षा एक प्रमाण सांगू अजून, अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. हा संदर्भ आहे गवळणीतला. देवाला ते आवडत नाही. रिद्धी सिद्धीनं जे प्राप्त होतं, तुम्ही परमेश्वरापासून दूर जाता. उलट रिद्धी सिद्धीनं जे जे प्राप्त होतं ते विष्णुदासाला प्राप्त आहेच की. पुढे ऐका, रिद्धी सिद्धीनं प्राप्त होत नाही, अवघड आहे, सोपं नाही, आणि झालं तरी ते उपयोगाचं नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सांगितली, भाग्यानं जर तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त झाली, म्हणजे भाग्यानं काय काय प्राप्त होतं, ज्ञानोबरायांची फार छान होते, पूर्ण सांगत नाही. भाग्याचे ने भडसे उद्यमाचे नेमिसे संपत्ती जाता पैसे. खूप बोलण्यासारखं, जास्त बोलत नाही. पण तुमचं भाग्य जर अनुकूल असेल तर जगातल्या सगळ्या सुख सुविधा, सगळे उपभोग तुम्हाला प्राप्त होतील. पण रिद्धी सिद्धीनं आणि भाग्यानं जे जे प्राप्त होतं ते भावबळे विष्णू दास. जो भावबळानं युक्त असलेला विष्णू दास आहे त्याला हे सर्व प्राप्त होतं. सर्व शक्ती येती चालत, सर्व शक्ती त्याच्या दाराशी चालत येतात. पुढे ऐका, मग संतांनी सांगितलं सगळ्या शक्ती चालत येतात, सगळं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. म्हणजे ऐका, त्याच्या ठिकाणी नित्यता आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी नश्वरता नाही. दुसरी सांगितली सामर्थ्य सांगितलं. आता त्याची संपन्नता बघा, काय संपन्नता आहे. तिसऱ्या चरणात संपन्न सांगितली, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील. एकाच वाक्यामध्ये तुकोबरायचा हा दृष्टांत विस्तार करून सांगायची गरजच नाही. का? कारण तुकोबराय म्हणतात जे जे बापाचं असतं ते सगळं कोणाचं असतं, मुलाचं असतं. ते वेगळं सांगायची गरज नाही. जे जे बापाचं ते सगळं जसं मुलाचं, तसं जे जे विष्णू भगवंताकडं आहे ते ते सगळं विष्णुदासांचं आहे. भावबळे विष्णुदास हे विष्णुदासांकडे आहे. कसं? प्रमाण सांगतो. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंतास, ववने राहती उदास, बळकटकास भक्तीची. म्हणून अशा विष्णू भगवंताच्या भक्तीची कास धरा. आणि एक सांगू महाराज, तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या दारात विष्णू भगवंताची मूर्ती विराजमान आहे. कारण हा भगवंत असा आहे की या अभंगामधून, मी तर खरं सांगतो, आयोजकांनी मला काय विचार करून हा अभंग दिला मला माहित नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मला आल्यानंतर पाठ करावा लागला. पण हा अभंग इतका सुंदर आहे, यानंतर पुन्हा एकदा विस्तारानं कुठेतरी मला हा घ्यावा लागेल व्यवस्थित चांगला. पण हे याकरता सांगतो की इतका छान अभंग आहे. या अभंगातला प्रत्येक शब्द इतका सुंदर आहे की जो विष्णू भक्त आहे त्याला काय फलप्राप्ती होते, त्याला काय सामर्थ्य प्राप्त होतं ते सगळं सांगितलं. जे जे देवाचं ते ते भक्ताचं, इथपर्यंत मजल तुकोबरायांनी मारली. शेवटचं चरण तुकोबराय म्हणतात एवढं सगळं भक्ताला प्राप्त होतं. म्हणून असा जो हरिभक्त आहे, हरिभक्त म्हणजे आम्ही हरिभक्त नाही, आम्हाला तुम्ही लावतात हरिभक्त, अजून व्हायचंय आम्हाला. हे मी कशा करता सांगतो, हे जे हरिभक्त आहे, हे जे भक्त आहेत, या भक्तांचं हे सामर्थ्य आहे की तुकोबराय म्हणतात की यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण विश्वास ठेवण्या इतकं संत सोडून आणि विष्णुदास सोडून जगामध्ये दुसरं कोणी नाही. विठाला विठाला. शेवटचे माझे 4 मिनिटं आहे, ते 4 मिनिटांमध्ये शेवटचा दृष्टांत एवढ्या करता सांगतो की जर तुम्ही विष्णू भक्तावर विश्वास ठेवला
विष्णुदासावर विश्वास ठेवला आणि विष्णूवर विश्वास ठेवला. जगामध्ये 3 ठिकाणं विश्वास ठेवण्याची संतांनी सांगितली. कोणती? एक आहे देव, एक आहे वेद आणि एक आहे संत. तिन्ही ठिकाणं बघा. मी शास्त्र आणि वेद किंवा संतांवर जास्त बोलत नाही, कारण विष्णूची मूर्ती आहे म्हणून विष्णूच्या संबंधाने बोलतो. शास्त्रावर किती विश्वास ठेवला पाहिजे ऐका. ज्ञानोबरायला एवढा त्रास झाला, पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांचा शास्त्रावरचा विश्वास यत्किंचित ढळला नाही. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी तेन म्हणावे विषयगुरु. पै अहिता पासोनी काढिती हित देवनी वाढविती, पै नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा. शास्त्र आई आहे, जसं आपण आईवर विश्वास ठेवतो तेवढा विश्वास शास्त्रावर ठेवा. चला पुढे. संतांवर ठेवा. किती ठेवा? इतका ठेवा, इतका ठेवा. तुकोबराय म्हणतात, संत चरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे काय. खूप सारे प्रमाण आहे, तेवढे सांगत नाही. हे या करता आहे की संतांवर आणि भक्तांवर विश्वास ठेवला तर देवाची प्राप्ती होते. संत या मोठी गोष्ट आपल्या जीवनामध्ये करतात, म्हणून संतांवर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवायचा. का ठेवायचा देवावर? देवावर आणि विष्णू भगवंतावर विश्वास का ठेवायचा याचं उत्तर गीतेमध्ये आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा, भवामी न चिरात पार्थ मय्या विशीत चेतसा. या संसार रूपी भवसागरातून तो परमात्मा तारतो. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववे. आणि जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तर तो कसा तारतो या संदर्भानं फक्त 2च मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. दृष्टांत फार छान आहे, प्रल्हादाचा आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे, पण तरी पण ऐका. प्रल्हादाचं भगवान विष्णू नारायणावर किती विश्वास होता. विश्वास आणि भाव या शब्दावर सांगतो. किती विश्वास, किती भाव होता. इतका होता की स्वतःच्या बापाने सांगितलं भजन नाही करायचं. नारायण नारायण श्रीमन नारायण, सतत भजन. बरं एवढं भजन, बाप म्हणलं सगळा देश माझा ऐकतो, माझं पोरगच माझं ऐकत नाही, काय करावं. हत्तीच्या पायाशी देऊन बघितलं, उकळत्या तेलात टाकलं, उंच कड्यावरून टाकलं, सगळे नाना प्रयोग. होलिका जी बहीण होती तिच्या मांडीवर दिलं, ती जळाली, पण भक्ताला काही झालं नाही. सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. एवढे सगळे प्रयोग करून झाले, पण प्रल्हाद काही मरेना. आणि हे सगळं आईच्या हातून बीज देऊन बघितलं तरी प्रल्हाद मरेना. काय करावं. बापाला रागच आला, दरबारात बोलवला. खरे फारच विष्णू विष्णू म्हणतो, फारच नारायण नारायण म्हणतो. कुठे आहे तुझा नारायण? आणि एक सांगू का महाराज, कुठे आहे तुझा नारायण आणि खरंच तुझा नारायण आहे का? असे हिरण्यकश्यपू त्या काळी होते, आजही आहेत असे काही काही. मला वाटतं त्यांच्या परंपरेने आले की काय माहिती, त्यांच्या परंपरेतले असतील काय. लोक आम्हाला विचारतात, कुठे जरी कीर्तन झालं, लोक म्हणतात महाराज खरंच देव आहे का हो? आणि आहे तर मग दाखवा. आता आमच्या खिशात आहे का देव तुम्हाला काढून दाखवायला? अरे त्याला साधना करावी लागते. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता या व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्ञानोबरायांनी फार स्पष्ट सांगितलं, कोणतीही गोष्ट जगामध्ये फुकट मिळत नाही, साधना करावी लागते. मग प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा देव, ज्या देवाबद्दल तू बोलतोस? म्हणलं कुठे नाही माझा देव. कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब मोहिनी घेरा. कुठे पाय ठेवू? जिथं पाय ठेव तिथं माझ्या देवाचं दर्शन होतं. बघा तुम्ही, ज्ञानोबरांची फार छान आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग जाण. जिथे पाय सर्वाभूती पाय एक वासुदेव. ही दृष्टी जेव्हा एखाद्या साधकाला प्राप्त होते, एखाद्या भक्ताला प्राप्त होते, देव सोडून जगात त्याला काही दिसत नाही, दिसतच नाही. आणि खरं सांगू, खरा वैष्णव म्हटलं मी कोण आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तो खरा वैष्णव ज्याला जगात विष्णू सोडून काही दिसत नाही. विष्णू सोडून जगात काही नाहीच, पण ते आपल्याला दिसलं पाहिजे. दिसत नाही हा आपल्या दृष्टीचा दोष का देवाचा दोष? काही लोक म्हणतात सांगा देव कुठे. आता देव दिसणं न, हे कसं आहे माहितीये का? आईच्या मांडीवर मुलाने बसणं, आईच्या मांडीवर मुलाने बसणं आणि आईलाच विचारणं आई कुठे आहे. आपण देवाच्या मांडीवर आहोत आणि जर आपल्याला देव दिसत नसेल तर दोष कोणाचा आहे, देवाचा का आपला? एक सांगू का, ज्ञानोबरायांची छान ओळी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जर जगामध्ये एखाद्याला मी दिसत नसेल तर हा त्याचा दोष आहे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे, परिप्राणियाचे दैव कैसे जे माते न देखती. मी दिसत नाही हा त्याचा दोष आहे. मग प्रल्हादाला विचारलं, सांग कुठे तुझं देव आहे? असं म्हटल्यानंतर म्हणलं सगळीकडे आहे. म्हणजे या खांबात आहे. खांबावर लात मारली, खांबातून भगवंत प्रगट झाले आणि नुसते
खांबावर लात मारल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा प्रकट होतात. तर भगवंताचं वैशिष्ट्य हे आहे की अनेक लोकांना असं वाटतं की आपण देवाला फसवू शकतो, पण देव फसवण्यासारखा नाही. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खणी. अहो महाराज, मरण नको मरण नको, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, मरण नको म्हणले असं नाही करता येणार. या मृत्यू लोकात प्रत्येकाला मरावं लागतं. येथे उरो नाही आले अवतार, इथे अवतार नाही शिल्लक राहिले, पीर पैगंबर नाही शिल्लक राहिले, तुमची आमची काय कथा आहे म्हणजे मरावं लागेल. मग काही लोक असं नाही मागता आला असं मागतात, म्हणजे खाली नको वर नको, दिवसा नको रात्री नको, सजीवाकुल नको निर्जीवाकुल नको, दिवसा नको रात्री नको. ब्रह्मदेव म्हटले कसंही महाग, जो माझ्यापेक्षा वर आहे ना माझा भाग, तो बरोबर करतो काम, तू काही कर. सगळं मागितलं. बरं एवढा सगळं GR व्यवस्थित तयार केला, पण तरी सुद्धा देवाला कुठे धक्का लावला का? जो GR होता त्याला लावला का? बाहेर पडल्यानंतर नरसिंहाला पाहिल्याबरोबरच हिरण्यकशिपू म्हणायला लागला तुम्ही देव लबाड आहात. एकीकडे वचन देतात मरण नाही, आणि म्हटले मला मारायला लागले. म्हणजे अजिबात नाही, तुला जे वचन दिलंय ते कुठेही त्याला हात लागायचं काम नाही. म्हणले हे बघ, तुला दिवसाही नाही रात्री नाही, मारतो कधी आहे? अर्ध संध्या होती, अर्धा दिवस खाली गेलेला अर्धावर, म्हणजे रात्रही नाही दिवसही नाही. म्हणजे आत नको बाहेर नको. आपला घराचा उंबरठा असतो ना, त्या उंबरठ्यावर मांडीवर घेऊन बसले. म्हणजे कुठे आहे तू? बाहेरही नाही आतही नाही. म्हणजे खाली वर, म्हणजे खाली जमिनीवरही नाही वरही नाही, मांडीवर आहे. म्हटले मी जो तुला मारतोय मी कोण आहे? नर आहे का पशु आहे? मूर्ख कशाचा आहे? सिंहाचा. खाली शरीर नराचा आहे, नरही नाही पशुही नाही. म्हटलं आता मी तुला नखाने फाडणार आहे. नख कशी आहे? सजीव आहे का निर्जीव आहे? कीर्तनात आहात ना तुम्ही? नख सजीव आहे का निर्जीव आहे? काय आहे? सजीव आहे का निर्जीव आहे? हे बघा, सजीव जर म्हणावे तर ज्यावेळेस आपण कापतो त्यावेळेस दुखतात का? म्हणजे निर्जीव आहे. बरं निर्जीव म्हणावे तर कापल्यावर येतात तो पुन्हा, म्हणजे सजीव आहे. म्हणजे सजीव आहे नाही निर्जीव आहे नाही. म्हणजे तुला नखानेच फाडतो. चतुरा तो शिरोमणी गुणला. आणि आपल्या भक्ता करता, आणि एक सांगू, या देवाचं वैशिष्ट्य आहे, जर आपला भक्त संकटात असेल तर या निसर्गाचा नियमही तोडायला तयार होतो. म्हणून तर त्याला विष्णू भगवंत म्हणतात. आणि भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. आणि असा जो विष्णू भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये नित्यता आहे, म्हणजे नश्वरता नाही. त्याच्या जीवनामध्ये संपन्नता आहे, त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य आहे. आणि अशा विष्णू भक्तावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, असा सांगणारा अभंगाचा भाव आहे. यथामती यथा अवकाशभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. असाच अभंगाचा भाव असेल असं माझं काही मत नाही. तरी पण जे बरोबर असेल ते घ्या, जे चुकलं असेल ते माझ्याकडे राहू द्या. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पुरुष मंडळींनी व्रत करा, माझ्या माय माऊलींनी व्रत नका करू, परंतु भजन केल्याशिवाय राहू नका.
तळे विष्णुदास नाही नाश. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे महाराज. माणसं येतात, माणसं जातात, पण या ठिकाणी जे विष्णू भगवंताचं मंदिर आहे ना, या मंदिराचं आपण राहू नाही राहू हा नंतरचा काळ ठरवेल, पण विष्णू भगवंताचं मंदिर हे शाश्वत आहे. संतांचं वाङ्मय हे शाश्वत आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत त्या भगवंताची सेवा, मंदिराची सेवा आपल्या हातून घडावी हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. आणि म्हणून ज्यांनी हे सुंदर असं, ज्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभं राहिलं, आमचे आदरणीय महाराज आणि ताई असतील, आमच्या ज्योतिताई सोनवणे असतील, त्याचप्रमाणे रामेश्वर महाराज असतील, हरिभक्तपरायण बाबूराव महाराज जगताप असतील, संस्थापक, ज्यांची संकल्पना आहे त्यांना द्यावे थोडे धन्यवाद कमी आहे. आणि मला वाटतं आता लाईटीने सांगितलं आपलं कीर्तनावर घ्यायचं म्हणून, त्यामुळे मला वाटतं आता थांबूया. ज्या संतांनी हा मार्ग आपल्याला दाखवला एक वेळ, त्या संतांचं भजन ज्ञानेश्वर